नमस्कार मित्रांनो, मराठी हेल्थ कट्टावर तुमचे मनापासून स्वागत आहे. आपण अनेकदा ऐकतो की सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पण तुम्हाला माहिती आहे का, जर हेच कोमट पाणी तुम्ही चुकीच्या पद्धतीने प्यायलात तर त्याचा शरीराला फायदा होण्याऐवजी खूप मोठा तोटा होऊ शकतो. बरेच लोक सकाळी उठल्या उठल्या घाईघाईने उभे राहून घटाघटा पाणी पितात. उभं राहून पाणी प्यायल्याने ते थेट आणि खूप वेगाने पोटात जाते, ज्यामुळे आपल्या किडनीवर ताण पडतो आणि भविष्यात सांधेदुखी किंवा गुडघेदुखीचा गंभीर त्रास सुरू होऊ शकतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सकाळी कोमट पाणी पिण्याचे योग्य पद्धत आणि त्याचे 4 महत्त्वाचे नियम सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कोमट पाणी पिण्याचे 4 मुख्य नियम. चला तर मग जाणून घेऊया कोमट पाणी पिण्याचे नियम. नंबर 1. कसे प्यावे. कोमट पाणी कधीही उभे राहून पिऊ नका. नेहमी एका जागी आरामात बसा आणि चहा किंवा कॉफी प्यायल्यासारखे एक एक घोट पाणी घेत पाणी प्या. जेव्हा तुम्ही घोट पाणी पिता तेव्हा तुमच्या तोंडातील लाळ पाण्यात मिसळून पोटात जाते, ज्यामुळे आपली पचनशक्ती प्रचंड मजबूत होते. नंबर 2. किती प्यावे. सकाळी उठल्या उठल्या सुरुवातीला 1 ते 2 ग्लास कोमट पाणी पिणे पुरेसे आहे. पहिल्याच दिवशी जबरदस्तीने खूप जास्त पाणी पिऊ नये. हळूहळू सवय वाढवावी. नंबर 3. पाणी किती गरम असावे. पाणी जास्त उकळते किंवा खूप गरम नसावे. ते फक्त कोमट असावे, जेणेकरून तुमचे तोंड भाजणार नाही आणि तुम्ही ते सहज पिऊ शकाल. नंबर 4. पाणी प्यायल्यानंतर काय करावे. सकाळी कोमट पाणी प्यायल्यानंतर किमान 20 ते 30 मिनिटे चहा, कॉफी किंवा कोणताही नाश्ता करू नये. शरीराला पाण्याचे घटक पूर्णपणे शोषून घेण्यासाठी तेवढा वेळ देणे गरजेचे आहे. बोनस टिप. जर तुम्हाला या कोमट पाण्याची चव आवडत नसेल तर चव कशी सुधारावी. आता एक महत्त्वाची बोनस टिप. अनेक लोकांना रोज सकाळी नुसते कोमट पाणी प्यायला कंटाळा येतो किंवा त्यांची चव आवडत नाही. अशावेळी तुम्ही त्या कोमट पाण्यात अर्धा चमचा मध किंवा थोडासा लिंबूचा रस पिळून पिऊ शकता. यामुळे शरीरातील विषारी घटक दुप्पट वेगाने बाहेर पडतात, त्वचा चमकदार होते आणि वजनही खूप वेगाने कमी होते. पण लक्षात ठेवा, जर तुम्हाला डायबिटीज असेल तर पाण्यात मध टाकणे टाळावे. आता कोणती काळजी घ्यावी पाणी पिताना. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोमट पाणी कोणी पिऊ नये किंवा कधी टाळावे. ज्या लोकांच्या शरीरात उष्णतेचा त्रास किंवा पित्त जास्त आहे किंवा ज्यांना तोंडात अल्सर म्हणजे फोड आले आहेत, त्यांनी जास्त गरम पाणी पिणे टाळावे. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात पाणी जास्त गरम न ठेवता अगदी नॉर्मल कोमट ठेवावे. तर मित्रांनो, निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी उद्यापासूनच योग्य पद्धतीने कोमट पाणी पिण्यास सुरुवात करा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर नक्की करा. अशाच सोप्या आणि घरगुती आरोग्य टिप्ससाठी आपल्या मराठी हेल्थ कट्टा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा. स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा. धन्यवाद.